नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅलीवाईज दिशा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी मी आपला आभारी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अकाउंटचा आहे. मात्र त्यामध्ये टॅली अकाउंटिंगविषयी न सांगता मी तुम्हाला पार्टनरशिप अकाउंटिंगबद्दल सांगणार आहे, जे की आपल्या बुक कीपिंगच्या अभ्यासानुसार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक, शेअर, कमेंट्स तसेच चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर करून बेल आयकॉनला प्रेस करावे. तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा विषय. येथे आपण बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यामध्ये विषयाचं नाव आहे व्हॉट इज पार्टनरशिप अकाउंटिंग. मित्रांनो, पार्टनरशिप अकाउंटिंग म्हणजे काय? पार्टनरशिप अकाउंटिंगची ही संकल्पना कशी काय लक्षात आली आणि त्या प्रकारे अकाउंटिंग कशी होऊ लागली? त्या पार्टनरशिप अकाउंटिंग म्हणजे मध्ये मेंबर किती असतात? त्यांची जबाबदारी काय? त्यांचा शेअर होल्डर किती असते पार्टनरचं? त्यासाठी पार्टनरशिपचे काही गव्हर्नमेंटकडून काही रूल्स आहे का? त्यानंतर पार्टनरशिपची गरज का पडली? त्यानंतर अकाउंटिंग ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप कंपनीची अकाउंटिंग कशी असते? त्यानंतर एखादा पार्टनरची जर डेथ झाली, तर त्याचा व्यवसायावर काय परिणाम होते आणि त्यांची ती डीड कशी बदलते? त्यानंतर एंड ऑफ पार्टनरशिप. जर पार्टनरशिप जर विसर्जन करायचं असेल पार्टनरशिपचं, तर ते कसं होते? तर वन बाय वन एक-एक पॉइंट आपण जाणून घेऊया. बघा, पहिला पॉइंट म्हणत आहे, की मेंबर आर देअर इन ए पार्टनरशिप. पार्टनरशिप करत असताना मेंबर किती असतात? तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा व्यवसाय करतात, तेव्हा त्याला भागीदारी संस्था किंवा पार्टनरशिप असं म्हणण्यात येतं. त्यानंतर लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो. याचा अर्थ कसा आहे, की व्यवसाय रनिंग करत असताना पार्टनर जे आहे, त्या पार्टनर्सच्या लायबिलिटीज काय-काय आहे? असं होऊ शकणार नाही, की 4 पार्टनर्स आहे आणि तिघांपैकी कंपनीला लॉस आला किंवा कंपनी बुडीत झाली, तर त्याचा भार फक्त तिघांना सोसायचा आहे, असं होणार नाही. 4ही जणांना जे त्यांचा रेशो ठरवलेला असो, कोणता रेशो, की प्रॉफिट आला तर इन्कम किती शेअर करायचं, लॉस आला असेल तर त्याचा लॉस झालेला रेशो किती शेअर करायचं, असं हे त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये क्लिअरली मेन्शन असतं आणि पार्टनरशिप डीडप्रमाणेच या सर्व पार्टनरशिप म्हणजे पार्टनर्सना आपली कंपनी रन करावयाची असते. त्यानंतर शेअर ऑफ पार्टनर्स होल्डर. मी आताच तुम्हाला सांगितलं, सपोज 4 पार्टनरशिप साठी पार्टनर आहे. कंपनीसाठी 4 पार्टनर आहे. तर त्यांचा रेशो ते ठरवू शकतात, की 25% प्रत्येकाने आपापला हा रेशो काय करायचा आहे, इथे मी तुम्हाला लिहून देतो बघा. 25% जर प्रत्येकाने ठरवलं, ईच अँड एव्हरी पार्टनर आपला रेशो किती घेऊन आले आहेत बिझनेसमध्ये 25%. याचा अर्थ असा होईल, की व्यवसायाला जर प्रॉफिट झालं, तर प्रॉफिटचा शेअर सुद्धा प्रत्येकाचा 25% राहील. कंपनीला लॉस झाला, तर कंपनीचा लॉस सुद्धा 25% एव्हरी पार्टनर्स काय करेल, डिव्हाईड करून घेतील. त्यानंतर कंपनी जरी बुडीत झाली, तरी कंपनी काय होईल, की 25% ने आपापली जबाबदारी निश्चित करेल. तर म्हणूनच पार्टनरशिप ही खूप रिस्की असते. कारण कमी जास्त कंपनीला झाल्यास नुकसानाची जबाबदारी ही पार्टनर्सची असते. म्हणजेच पार्टनर्सला आपले पैसे, आपली मालमत्ता विकून आपल्या शेअर होल्डर्सचे, आपल्या क्रेडिटरचे हे पैसे द्यावे लागतात मित्रांनो. हे पैसे ते अ, म्हणजे असे बॅड डेट्समध्ये टाकू शकत नाही किंवा पैसे कोणाचे बुडवू शकत नाही. म्हणूनच पार्टनरशिप ही खूप रिस्की मानल्या गेलेली आहे. कारण त्याच्यात अनलिमिटेड लायबिलिटी असते. त्यानंतर रूल्स ऑफ पार्टनरशिप. बघा, पार्टनर्स जे असतात ते पार्टनरशिपमध्ये त्यांना रूल्सप्रमाणे चालावं लागतं आणि त्यांच्यासाठी त्यांचा बॉयलॉज, ज्याला मेमोरंडम ऑफ आर्टिकल म्हणत असतात,
त्यानंतर एक प्रोसिडिंग बुक असते. जेव्हा जेव्हा भागीदारी संस्थेत काही नियम बदलले जातात किंवा स्वतःहून काही नियम व्यवसायात आणायचे असतात, तर ते चारही भागधारकांसाठी आणि त्यांच्या शेअर होल्डर्सपर्यंत ते पोहोचण्यासाठी मंथली, इयरली, हाफ इयरली असं प्रोसिडिंग बुक लिहिल्या जाते आणि सर्वसंमतीने त्याच्यावर सह्या घेतल्यावर ते भागधारकांसमोर वाचून दाखवण्यात येते. तर त्याच्यामध्ये पूर्ण रूल्स असतात, की जर एखादी संस्था आहे, तर संस्थेला किती प्रमाणात ठेवी घ्यायच्या आहे, त्याच्यावर व्याज किती द्यायचं आहे, लोन जर डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, तर किती पर्सेंटने लोन डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यानंतर आपण हे पाहूनच घेतलेलं आहे. तर पार्टनरशिप का असते मित्रांनो? सपोज करून असं समजून घ्या, की एकाच घरात 4 भाऊ आहे आणि 4 भावापैकी एक तर इंजिनिअर बनला आणि बाकीच्यांचं शिक्षण थोडंफार कमी जास्त झालेलं आहे. तर मग 3 भाऊ काय करेल? तर ते एकत्र येईल. म्हणजे त्यांना वेगवेगळा व्यवसाय टाकायची गरज नाही. ते तिघही जण एकत्र येईल आणि काय करेल? याच्यामध्ये आपली पार्टनरशिप स्टँड करेल. म्हणजे पार्टनरशिप बनवेल आणि तो तिघ जण मिळून त्या व्यवसायाला काय करतील? रन करतील. म्हणजे तिघांना 3 व्यवसाय न करता, वेगवेगळ्या व्यवसायावर लक्ष न ठेवता, आपल्या एकाच व्यवसायात ते तिघेही काय करतील? पार्टनरशिपच्या थ्रू व्यवसाय करतील. आता पार्टनरशिपची अकाउंटिंग कशी होते? तर बघा, कॅपिटल सुद्धा हे समसमान आणू शकतात आणि त्यांचा जे इन्कम होईल ते पण ते समप्रमाणात वाटून घेऊ शकतात, जसं त्यांनी बायोलॉजमध्ये मेन्शन केलं असेल. व्यवसायाला तोटा झाला तर तो तोटा सुद्धा हे काय करतील? त्या प्रमाणात वाटून घेतील आणि जसे ते वाटून घेतील त्याचप्रमाणे अकाउंटिंग होईल. सपोज करून चला, की 4 पार्टनर आहे आणि व्यवसायाला ₹5,00,000 प्रॉफिट झालेला आहे. तर ₹1,25,000 याप्रमाणे तुम्हाला नेट प्रॉफिट त्यांचं त्यांच्या कॅपिटलला ट्रान्सफर होईल. आणि अशा प्रकारे ₹5,00,000 चारही पार्टनर्सला त्यांच्या कॅपिटलमध्ये काय होईल? ते रेशो 25% ने ट्रान्सफर करण्यात येईल. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो पॉइंट आहे मित्रांनो, डेथ ऑफ पार्टनर. जेव्हा अनफॉर्च्युनेटली काही घडून जातं व्यवसायात आणि आपल्या पार्टनर्सचा जेव्हा डेथ होऊन जाते, तर राहिलेले पार्टनर्स काय करतात, की मग ते तिघांमध्ये सपोज आधी 4 पार्टनर होते, आता 3 राहिले, तर तिघ जण समप्रमाणात आपला व्यवसाय चालवतात. मालाची खरेदी विक्री, नफा, तोटा, व्यवसायाची जबाबदारी हे सर्व ते हँडल करतील आणि आपला जो रेशो आहे, आता ते शिल्लक राहिलेले पार्टनर आपल्या ठरवलेल्या रेशोमध्ये वाटून घेतील. त्यानंतर एंड ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय मित्रांनो? जेव्हा एखादा व्यवसाय डबघाईस येतो किंवा सर्व पार्टनरची सपोज एकच पार्टनर्स राहिला, त्याला व्यवसाय चालवायचा नाही आहे आणि त्याला जर पार्टनरशिपचं विसर्जन करायचं आहे, म्हणजे कंपनी बंद करायची आहे, तर अशा वेळेस मित्रांनो एक प्रोसिडिंगमध्ये तसं सर्व मेन्शन करून त्याप्रमाणे जबाबदाऱ्या ज्या ठरवलेल्या आहे, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करून, जबाबदारी म्हणजे काय, की क्रेडिटरचे किती पैसे देणं आहे, ते आधी त्यांना द्यावे लागतील. त्याच्यानंतर बँकेचं लोन असेल, रिलेटिव्हचं लोन असेल, फ्रेंड्सकडून लोन घेतलं असेल, तर ते आधी त्यांना नील करावं लागेल. त्याच्यानंतर मग काही सन्ड्री डेटर्सकडून यांना पैसे यावयाचे असतील, ते करतील. बँकेचे अकाउंट क्लोज करतील, कॅश काउंटर क्लोज करतील. अशा प्रकारे सर्व प्रकारचे लेजर क्लोज केल्यावर ते आपली कंपनी बंद करू शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी पार्टनरशिप अकाउंटिंग कशी असते, त्यात मेंबरचं प्रमाण किती असते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेंबर एकत्र येऊन पार्टनरशिप अकाउंट ओपन करू शकतात आणि त्याचबरोबर त्यांची पार्टनरशिप डीड बनते आणि पार्टनरशिप डीड बनल्यावर त्यांना लाईफ ऑफ द कंपनी टाईम त्याप्रमाणे कंपनीला आपली पार्टनरशिप चालवायची असते, पार्टनरशिप डीड प्रमाणे, मेमोरंडम ऑफ आर्टिकल प्रमाणे. त्यानंतर त्यांनी भागीदारी आपली केल्यावर त्यांचा नफा तोटा किती शेअर करायचा असतो, ते मी इथे तुम्हाला सांगून दिलं. कंपनीचे जे रूल्स आहे ते पार्टनर्सला कसे लागू होतात, त्यांना त्या रूल्स प्रमाणेच चालायचं असतात, की किती ठेवी स्वीकारायच्या, लोन किती यूज करायचं, लोन किती डिस्ट्रीब्यूट करायचं, त्याच्यावर व्याज किती घ्यायचं किंवा द्यायचं. तर पार्टनरशिपची नीड का आली त्याप्रमाणे. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं,
की घरामध्ये 3 भाऊ आहेत, तिघांना वेगवेगळा व्यवसाय करण्यापेक्षा ते एकत्र येऊन किंवा त्यांचे मित्र एकत्र येऊन एकच व्यवसाय अनेक जण चालवू शकतात. त्याला आपण पार्टनरशिप म्हटलेलं आहे. त्यानंतर अशा पार्टनरशिपची अकाउंटिंग कशी होत असते याबद्दल मी तुम्हाला थोडं नॉलेज दिलं. जर तुम्ही टॅली अकाउंटचा प्राईम कोर्स लावला तर तुम्हाला याच्यामध्ये 100% माहिती होऊन जाईल. याच्यामध्ये ब्रांच अकाउंटिंग कशी असते, त्यानंतर पेरोल कसं असते, त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग कशी असते, याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला खूप मोठे-मोठे सब्जेक्ट जे बेसिक अकाउंटला सोडून मोठे सब्जेक्ट आहे, ते पण इथे आम्ही त्याचा कोर्स घेतो जो 5th मंथचा आहे. त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे 6 नंबरवर, तर पार्टनरची डेथ झाली, तर त्यासाठी कंपनीला काय उपाययोजना कराव्या लागतात, हे पण मी सांगितलं. आणि सरतेशेवटी जेव्हा पार्टनरशिप आपल्याला विसर्जन करायचं असतं, म्हणजे पार्टनरशिप बंद करायची असते, कंपनी बंद करायची असते, तर सर्व जबाबदाऱ्या आधी पूर्ण कराव्या लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, की येथे तुम्हाला ही कंपनी बंद करता येईल. तर सर्व पार्टनरशिप म्हटल्यावर सर्व नियमाप्रमाणे गोष्टी घडवल्या जातात मित्रांनो. यामध्ये मालकाची मर्जी न चालता आपल्याला कंपनीच्या रूल्स प्रमाणेच चालावं लागतं. तर मी थोडी आणखी तुम्हाला इथे माहिती देत आहो. बघा मी इथे काही नोट्स लिहिलेले आहे, की मोर दॅन टू पीपल म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पीपल जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याला भागीदारी संस्था असं आपण म्हणतो. आणि नवीन कायदा कंपनी कायदा नियम 2013 प्रमाणे त्याप्रमाणे त्यांची पार्टिसिपेंट ठरवल्या जाते. त्याच्यानंतर एग्रीमेंट केलं जातं, ज्याला आपण मेमोरंडम ऑफ आर्टिकल म्हणतो. त्यामध्ये सर्व फॉर्मॅलिटीज त्यांच्या ज्या आहे आणि त्यांचा कनेक्शन व्यवसायाशी काय आहे, हे एग्रीमेंटमध्ये रिटन केलं जातं. त्याच्यामध्ये असंही असतं, की कोणाची मिसअंडरस्टँडिंग होऊ नये किंवा कोणी नंतर बदलून जाऊ नये, म्हणून हे रिटन एग्रीमेंट असतं आणि ते सर्वांना ॲक्सेप्टेबल असतेच, जो करार असतो. तर बिझनेस इथे काय लिहिलंय, पार्टनरशिप होप्स टू अचीव्ह गोल्स विथ इट्स कमर्शियल एंडर्स आर एसेन्शियल. म्हणजे कंपनीचा दृष्टिकोन ठरवण्यासाठी सुद्धा कंपनीच्या रूल्स प्रमाणे चालल्या जातं आणि पार्टनरशिप जे काही आशावादी असते आपल्या गोल्सला घेऊन, ती पण बिझनेस त्याप्रमाणे त्यांची पूर्तता करतो, जर व्यवसाय व्यवस्थित चालत असेल तर. इथे दिलेलं आहे कोऑपरेटिव्ह एजन्सी, ए फंडामेंटल फीचर्स ऑफ ए पार्टनरशिप. इट एन्श्युअर्स दॅट ऑल पार्टनर्स हॅव ए से इन रनिंग कंपनी. आपली कंपनी व्यवस्थित चालावी यासाठी सर्व भागीदार पूर्णपणे खात्रीपूर्वक प्रयत्न करत असतात. त्यानंतर दिलेलं आहे मित्रांनो प्रॉफिट शेअरिंग. तर मी इथे तुम्हाला आधीच सांगितलं, की 4 जर असतील पार्टनरशिप पार्टनर्स असतील, तर ते आपला रेशो इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेतील, म्हणजे 25%. इथे त्यांचे भागीदारांचे मी नाव दिलेले आहे. त्यानंतर जबाबदारी खूप मोठी असते पार्टनरशिपची आणि रिस्की असते. कारण याच्यामध्ये काय असते, की मेंबरची जी पर्सनल एस्टिमेट आहे, ती सुद्धा त्यांना विकून आपल्या कंपनीची लायबिलिटी पूर्ण करावी लागते. सिन्स ईच पार्टनर इज पर्सनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्डक्ट ऑफ द पार्टनरशिप. एनी ऑर ऑल ऑफ द मेंबर्स ॲसेट मे लिक्विडेटेड. बघा इथे तेच आलेलं आहे, की मेंबर्सला आपली ॲसेट लिक्विडेट करावी लागते. म्हणजे त्याला विकल्या जाऊ शकते त्यांची मालमत्ता, त्यांची भागीदारी पूर्ण करण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी. टू सॅटिस्फाय द ऑल ऑब्लिगेशन इन्कर्ड ड्यू टू द पार्टनरशिप ॲक्शन. म्हणजे कंपनीचे जे सर्व प्रकारचे खर्च आहे, ते सुद्धा त्यांना काय करायचे आहे, ड्यू म्हणजे त्यांना द्यावे लागतील आणि त्यानंतरच ते कंपनीला काय करतील, एंड करतील. इथे शेवटचा मुद्दा तोच दिलेला होता, की पार्टनरशिपची एंड करता वेळेस आपल्याला काय-काय उपाययोजना करून घ्यायच्या आहे. तर यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व एंड झालेलं आहे मित्रांनो. तर बघा तुम्हाला माहीतच आहे, की मी नेहमी असेच नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आजचा टॉपिक येथेच संपवूया. माझं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा बघा. नसेल आवडला अ, नसेल आवडला तरी पुन्हा बघा मित्रांनो. कारण पुन्हा जेव्हा गोष्ट आपण एखादी बघतो, तर त्याच्यामधलं मर्म आपल्याला कळून चुकतं. तर माझ्या व्हिडिओला
तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद. वंदे मातरम.